जय शिवराय मित्रांनो, मी रतनदीप कदम आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो। तर मुंबईला आलोय आणि मुंबईला आल्यानंतर आपण आलो पालघरमधील पाचमाळ गावामध्ये। तर पाचमाळ गावामध्ये आपण का आलो तर तुम्हाला दाखवतो, व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा, कारण का खूप धमाकेदार व्हिडिओ असणार आहे। तुम्ही कधी न पाहिलेलं मंदिर तेच आज मी तुम्हाला दाखवायला आलोय। गणपती बाप्पाचं मंदिर आणि एवढं सुंदर मंदिर आहे, तर खूप कमी लोकांनी पाहिलं असेल हे मंदिर। तर कधी आलात तर विजिट नक्की करा, पण त्याआधी आपला व्हिडिओ पूर्ण बघा। तर चला आपण आलो आपली शाईन घेऊन आणि जाता आता मंदिरामध्ये तुम्हाला दाखवतो, मंदिराचं लोकेशन दाखवतो। तर मित्रांनो, लोकेशनवरती तुम्ही आलात तर आपल्याला लोकेशन तिथे संपतो तिथे, आणि तिथूनच समोर दिसतो ते म्हणजेच मंदिराची कमानी आणि मंदिराचा प्रवेशद्वार। आणि इथूनच बघा किती सुंदर प्रवेशद्वार बघायला मिळतो आपल्याला। आणि प्रवेशद्वारामधून आत गेल्यानंतर जो निसर्ग बनवला आहे आणि जो मंदिराचा नजारा दिसतो तो एकदम खतरनाक दिसतो, दाखवतो तुम्हाला। तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत म्हणून राहा। इकडे बघा झाडच झाड आहेत बाजूला आणि काय बनवलंय खतरनाक। तर मित्रांनो, मला सुद्धा विश्वास पडत नाही, कारण का मी सुद्धा पहिल्यांदा आलोय आणि पहिल्यांदा आल्यानंतर या गावामध्ये आल्यानंतर ज्या मंदिराचा व्ह्यू दिसतोय ना, आहा लय खतरनाक दिसतोय। गणपती बाप्पाच्या मंदिराचा व्ह्यू असा तुम्ही कधी बघितलाय का? मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा, दाखवतो मी। चला तर मंडळी, इथे आल्यानंतर मंदिराला बघून मी पाहता क्षणी एकदम एका जागेवरती शांत उभा राहिलो, कारण का या मंदिराची रचनाच अशी होती। दिसायला हे मंदिर खूपच भारी होतं। या मंदिराची कलाकृती बघून मन एकदम प्रसन्न होऊन गेलं। बघा आपण मंदिराच्या डाव्या साईडला इकडे बघा, मंदिराच्या डाव्या साईडला पाणी आणि पाण्यामध्ये मासे बघा कसले खतरनाक दिसतात। पाण्यामध्ये मासे एकदम कलरचे आहेत, वेगवेगळ्या कलरचे आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीचे मासे आपल्याला इथे बघायला मिळतात। खूप सुंदर आहे आणि इकडे भारी बनवलंय। जागा तर छोटीशी आहे, पण हा काय बनवलंय। तर आपण आलो ते म्हणजेच आता पालघर जिल्ह्यामधील पालघर जिल्ह्यामधील पाचमाळ गावामध्ये असलेल्या मंदिरामध्ये। तर मंदिरामध्ये आल्यानंतर आपण गणपती बाप्पाची प्रतिमा बघतोय, जो पुण्यामध्ये तुम्हाला माहिती असेल श्रीमंत हलवाई दगडूशेठ यांचा गणपती आहे, सोन्याचा गणपती आहे। तर तसा टाईपमध्ये या गणपती बाप्पाची रचना केली आहे इथे आणि खूप सुंदर पद्धतीमध्ये गणपती बाप्पा बनवलाय। तर इकडे दादा आहे, दादा नाव काय तुमचं? विवेक जाधव। तर दादा तुम्ही मंदिरामध्ये असते इथे? नाही, मी हॉटेलमध्ये कुक आहे। म्हणजे इथे हॉटेल पण आहे? तर दादा हॉटेलमध्ये कुक आहेत आणि हे जे काका आहेत, काका तुमचं नाव काय? संतोष महाराज बिजल संतोष महाराज बिजल यांचं नाव आहे काकांचं। आणि हे काका मंदिरामध्ये तुम्ही पुजारी आहेत? तर काका मंदिरामध्ये पुजारी आहेत। तर ज्यांची संकल्पना होती हे मंदिर बांधायचं आणि ज्यांनी ही अशी एक डोक्यामध्ये आयडिया आणून जसं हे मंदिर बनवलंय, तर त्यांचं तुम्हाला मी नाव सांगायचं, त्यांचं नाव डॉक्टर संदीप दंडवते। डॉक्टर संदीप दंडवते। आणि ते पुण्याचे आहेत का? पुण्याचे। तर ते पुण्यामधलेच आहेत आणि त्यांनी पुण्यामध्ये जो आपला दगडूशेठ हलवाई गणपती आहे श्रीमंत यांचा, तर तशा टाईपमध्ये त्यांनी काहीतरी संकल्पना बनवायचा प्रयत्न केला। आणि इकडे आल्यानंतर पालघरमध्ये पाचमाळ गावामध्ये त्यांनी सुंदर अशा प्रकारामध्ये असं मंदिर बनवलंय। मंदिराची रचना तुम्ही बाहेरून बघितलीच असाल, तर अजून तुम्हाला माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे, तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा। चला तर मंडळी, या मंदिराची स्थापना 20-21 ऑक्टोबर 2024
म्हणजेच नुकतंच या मंदिराला वर्ष होऊन गेलंय. हे मंदिर बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे, पण या मंदिरामध्ये जाऊन या गणपती बाप्पाचं दर्शन नक्कीच घ्या. तर मित्रांनो, हा मंदिर बघायच्या नंतर इकडे हा व्ह्यू बघा. हा काय सुंदर व्ह्यू आहे. इकडे एकदम नदी येते आणि वरून नदी आल्यानंतर इकडे बघा. इकडे आल्यानंतर मी असे बांध खूप बघितलेत. म्हणजेच आपली लाकडं आहेत आणि लाकडांच्या गोल लाकडं आहेत आणि त्याच्या आतमध्ये खडी आहेत, दगडे आहेत मोठमोठी. तर त्याच्याने हे बंधारे घातलेत. ही एक डोकेलिटी वापरली, ती एक भारी आहे, खूप भारी म्हणजे खूप सुंदर आहे. मंदिराच्या बाहेर म्हणजेच या साईडला डाव्या साईडला बाहेर आल्यानंतर हा इकडे नजारा बघायला मिस करू नका कधी आलात तर. तर बघूया अजून पुढे आपण बघायला गेलो तर सर्व धर्म समभाव म्हणजेच सर्व धर्मांचा समावेश करून हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे. तर इकडे बघतो आपण, इकडून मंदिराचा व्ह्यू दिसतोय आणि मंदिराच्या या साईडने आल्यानंतर इकडे आल्यानंतर इकडे बघा, इकडे बसायला सुद्धा खूप भारी बनवलं आहे. इकडे समोर आपल्याला नदी बघायला मिळते आणि इकडे बघा, इकडे सुद्धा व्ह्यू पॉईंट आहेत. म्हणजे फोटो वगैरे काढण्यासाठी जर शूट करायचं असेल तर इकडे सुद्धा येऊ शकता, कारण का खूप सुंदर सुंदर पॉईंट आहे तिथे फोटो वगैरे काढण्यासाठी. तर आपण ह्या बागेतून आतमध्ये खाली आलो आणि खाली आल्यानंतर इकडे बघा तुम्ही, खाली आल्यानंतर इकडे बघा, हा बघा मगाशी जो नदीचा पॉईंट तुम्हाला वरून दाखवला त्या भागातून, तर इकडे आल्यानंतर हा आपल्या समोरच दिसतो. हा काय भारी वाटतोय बघायला आणि मन प्रसन्न होता. ती इकडे नदी आहे, नदी गेले मंदिराच्या बाहेरून. हा काय खतरनाक वाटतोय व्ह्यू. आणि इथे सुद्धा पॉईंट आहे जो तुम्हाला आताच दाखवला. तर चला आपण वर जाऊया. तर सर्व धर्म संभव म्हणजे नक्की काय, तर मंदिरावरती असलेले वेगवेगळे कलाकृती, या मंदिरावरती असलेले कलर आणि या कलरांमध्ये असलेली डिझाईन. तर चला. तर मित्रांनो, आपण पाचमाडमध्ये आल्यानंतर हे मंदिर तर बघितलं जावं. तर मंदिराचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण व्हिडिओ तर पुढच्या नवीन एका धमाकेदार ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय बाय. जय भवानी, जय शिवराय.